माझ्या आवडत्यातला आवडता टूल म्हणजे तोच की कॅनवा. मी भरपूर जागी कॅनवा वापरतो आणि कॅनवाचा वापर म्हणजे जास्त तर करून माझा असा असतो की अ, जास्त काही एलिमेंट शोधायची गरज नाही किंवा स्टॉक फुटेज किंवा काही असू दे, काही XYZ गोष्टी असू दे, ग्राफिक्स डिझाईन करायला किंवा काही गोष्टी करायला जास्त शोधायची गरज नाही. त्यांच्या ऑलरेडी लायब्ररीज असतात, त्यांच्या ऑलरेडी सगळे क्रिएटर्स असतात, ते सेव्ह करून ठेवतात. हे ते खूप काही गोष्टी असतात. तर आता त्यांचा कॅनवा क्रिएट 2026 इव्हेंट झाला, ज्याच्यामध्ये कॅनवा 2.0 असं एक AI लॉन्च झालं. म्हणजे एवढं भारी व्याख्यान केलंय की म्हणजे ते सांग. त्याच्यामध्ये पहिला तर असं त्यांनी मुद्दा मांडलाय की आता टेम्पलेट शोधायची काही गरज नाही. कॅनवा AI तुम्हाला ऑलरेडी जे तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार तुम्हाला टेम्पलेट्स बनवून देईल. म्हणजे आता टेम्पलेट्स वरती जे जे लोकांना डिझाईनचं काही जास्त माहित नव्हतं किंवा त्यांना एक फास्ट फॉर्म पाहिजे नव्हतं की डिझाईन करायची झंझट नको बाबा, लगेच करून टाकू, नाही का? तर ते आता संपलेलं आहे. ते म्हणजे कसं, कॅनवाच्या AI ला डायरेक्टली सांगायचं की तो ऑटोमॅटिकली तुम्हाला टेम्पलेट बनवून देईल. आणि त्यासोबतच त्यांनी अजून 2 मेजर त्याच्यात हे ऍड केले, म्हणजे वन प्रॉम्प्ट कॅम्पेन वर्कफ्लो. म्हणजे जे पण आपली ऍडची कॅम्पेन होती ती आता एका प्रॉम्प्ट वरती शक्य झालेली आहेत आणि ते एकच प्रॉम्प्ट सगळं ऑर्गनाईज करून देतो. आणि त्यासोबतच त्यांचं ऑफलाईन स्पीड्स, म्हणजे समजा कधी आपले काही चार्जिंग बिर्जिंग संपली किंवा इंटरनेट कनेक्शनच गेलं की असं होऊ नये, पण समजा गेलं तर ऑटोमॅटिकली कॅनवा 2.0 AI ते ऑटोमॅटिकली त्याच्या ह्याच्यात सेव्ह करून ठेवतो आणि तो आपला डाटा कधीच कुठं इरेज होत नाही किंवा डिस्ट्रॉय होत. अशाच क्रिएटिव्ह आणि AI च्या रीलसाठी फॉलो करा.